नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत. आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट अभ्यासणार आहोत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. आपत्तीची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. त्यामध्ये अर्थक्वेक म्हणजेच भूकंप, स्टॉर्म म्हणजेच वादळे, फ्लड म्हणजे महापूर, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस म्हणजेच वायूंची गळती, अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपण डिझास्टरमध्ये पाहत असतो. 6th स्टँडर्डमध्ये आपण डिझास्टरची डेफिनेशन या ठिकाणी अभ्यासलेली आहे. काय आहे डिझास्टरची डेफिनेशन? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. म्हणजे एखादी अचानक घडणारी घटना की ज्यामुळं समाजाचं किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते, त्यालाच डिझास्टर म्हणजेच आपत्ती असं म्हणतात. मग ही जी आपत्ती आहे, ही आपत्ती 2 प्रकारची असते. आपल्याला प्रश्न विचारल्या पुढे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर, म्हणजेच डिझास्टरचे प्रकार कोणते? तर डिझास्टरचे 2 प्रकार आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर. फर्स्ट वन इज नॅचरल डिझास्टर, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तींमध्ये आपण अर्थक्वेक, स्टॉर्म, फ्लड अशा प्रकारची उदाहरणं घेऊ शकतो. त्यानंतर सेकंड वन इज मॅनमेड डिझास्टर, म्हणजेच मानवनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित आपत्तींमध्ये लिकेज ऑफ केमिकल गॅसेस, ॲक्सिडेंट अशा किंवा आणखी फायर अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपण घेऊ शकतो. म्हणजेच देअर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर. वन इज नॅचरल डिझास्टर अँड सेकंड वन इज मॅनमेड डिझास्टर. आता या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हे जे प्रकरण आहे, तर त्यामध्ये आपण अर्थक्वेक याविषयी माहिती जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण अर्थक्वेकची डेफिनेशन या ठिकाणी पाहणार आहोत. अ सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ऑर ग्राउंड इज कॉल्ड ॲन अर्थक्वेक. म्हणजेच अचानकपणे पृथ्वीवर किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग थरथरू लागतो किंवा हालचाल करू लागतो किंवा त्यांच्यामध्ये कंपनं निर्माण होतात, त्यालाच अर्थक्वेक किंवा भूकंप असं म्हणतात. These cause seismic waves leading to the movements of the earth surface like tremors, shaking or it goes up, down. Seismic waves म्हणजेच भूकंप लाटा. Leading to movements of the earth surface like tremors. Tremors म्हणजे भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटा. शेकिंग म्हणजे हलणे. और इट गोज अप डाऊन किंवा तो खालीवर होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भूकंप निर्माण झाल्याच्या नंतर पृथ्वीचा पृष्ठभाग त्याच्यावर कंपनं निर्माण होतात आणि पृथ्वीचा पृष्ठभाग हालचाल करू लागतो किंवा खालीवर होऊ लागतो. या पद्धतीनं या ठिकाणी भूकंपाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सुरू होते. शॉक्स अँड वेव्ज आर फॉर्म इन द इंटिरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डायरेक्शन. म्हणजे अशा प्रकारचे हे जे धक्के आहेत किंवा ह्या ज्या लाटा आहेत की ज्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण होतात. इंटिरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डायरेक्शन. आणि ह्या ज्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहेत किंवा जे धक्के किंवा लाटा निर्माण होतात, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व बाजूंनी पसरतात. इन all direction. The central point of earthquake is the point above the epicenter. म्हणजे या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू हा या पृथ्वीच्या केंद्राच्या वरच्या बाजूला असतो. या ठिकाणी हा जो भूकंपाचा केंद्रबिंदू आहे, हा पृथ्वीच्या थोडासा वरच्या बाजूला असतो. Strong convulsions or waves at first reach to the epicenter. Therefore, major loss occurs near to that area. म्हणजे तीव्र स्वरूपाच्या ज्या लाटा आहेत त्या सुरुवातीला या एपिसेंटरमध्ये
इपिसेंटरपर्यंत पोहोचतात. देअरफॉर मेजर लॉस अकर नियर दॅट एरिया. आणि त्या सेंटरच्या आसपास असणारा जो भाग आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नुकसान होते. आता शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे पहा, 2 इमारती दाखवलेल्या आहेत आणि त्यांना तडे गेलेले दिसत आहेत. त्यानंतर जमिनीला सुद्धा भेगा पडलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे जे तडे आहेत हे भूकंपामुळे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजेच अशा पद्धतीनं भूकंप झाल्याच्या नंतर इमारतींना किंवा जमिनीला भेगा पडलेल्या आपल्याला दिसून येतात. The shocks occurred due to an earthquake can be mild or intensified. म्हणजेच अशा पद्धतीनं निर्माण होणारे हे जे भूकंपाचे धक्के आहेत हे तीव्र स्वरूपाचे असतात किंवा सौम्य स्वरूपाचे असू शकतात. माइल्ड म्हणजे सौम्य आणि इंटेन्सिफाईड म्हणजेच तीव्र. म्हणजेच हे जे धक्के आहेत हे तीव्र स्वरूपाचे किंवा सौम्य स्वरूपाचे असू शकतात. On the earth, mild earthquakes occur in a larger number than the intensified or runner. म्हणजे या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीवर निर्माण होणारे जे भूकंप आहेत तर त्याच्यामध्ये सौम्य स्वरूपाचे भूकंप हे तीव्र स्वरूपाच्या भूकंपापेक्षा जास्त प्रमाणावर असतात. म्हणजे या ठिकाणी सौम्य स्वरूपाचे जे धक्के आहेत त्यांचं प्रमाण हे तीव्र स्वरूपाच्या धक्क्यांपेक्षा जास्त असतं. Every day earthquakes are noticed at some or other places on the earth. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दर दिवशी कुठे ना कुठे या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत असतात. According to the observations of National Earthquakes Information Center, every year nearly 12,400 to 14,000 earthquakes occur on the earth. म्हणजे त्या ठिकाणी नॅशनल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर हे जे आहे यांच्या निरीक्षणानुसार जवळजवळ प्रत्येक वर्षाला 12,400 ते 14,000 इतके भूकंपाचे धक्के पृथ्वीवर बसत असतात. From this it is noticed that earth is continuously vibrating. म्हणजेच यावरून असं दिसून येतं की ही जी पृथ्वी आहे ही या पृथ्वीमध्ये सतत कंपनं निर्माण होतात किंवा ती सतत हालचाल करत असते. आता या ठिकाणी शेजारील आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की ही जी आकृती आहे याच्यामध्ये आपल्याला फोकल पॉइंट अँड एपिसेंटर ऑफ द अर्थक्वेक म्हणजेच भूकंपाची नाभी त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू हा या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे जेव्हा हा भूकंप घडून येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचा जो केंद्रबिंदू असतो त्या केंद्रबिंदूपासून भूकंप लहरी किंवा भूकंप लाटा निर्माण होतात आणि त्या या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशा पद्धतीने पोहोचतात की त्यानुसार त्या पृष्ठभागावर भूकंपाचे धक्के बसल्यासारखे आपल्याला जाणवतात. म्हणजे ही जी हालचाल आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये घडून येत असते. आता या ठिकाणी शेजारील चित्रामध्ये आपल्याला 2 प्रकारचे सिस्मोमीटर आपल्याला दाखवलेले आहेत. तर सुरुवातीला आपण सिस्मोमीटर म्हणजे काय ते थोडक्यात पाहणार आहोत. Machine or instrument which record the earthquakes is called seismograph or seismometer. म्हणजेच अशा प्रकारचं यंत्र की जे भूकंपाची नोंद घेतं अशा यंत्राला सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर असं म्हटलं जातं. अँड द असेंच्युएशन ऑर इंटेन्सिटी इज मेजर इन रिश्टर स्केल. आणि त्याची तीव्रता म्हणजे त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. आणि हे एक गणितीय एकक या ठिकाणी मानलं जातं की जे भूकंपाची तीव्रता मोजू शकतं. म्हणजे जसं अंतर मोजण्यासाठी आपण किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर या एककांचा वापर करतो
त्याच पद्धतीने रिश्टर स्केल हे जे आहे हे या ठिकाणी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. या ठिकाणी 2 प्रकारचे सिस्मोमीटर दाखवलेले आहेत. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला व्हर्टिकल सिस्मोमीटर आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल सिस्मोमीटर दाखवलेला आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच आडव्या पद्धतीने असणारा आणि व्हर्टिकल म्हणजेच उभ्या पद्धतीने असणारा सिस्मोमीटर. अशा 2 पद्धतीच्या सिस्मोमीटरचा या ठिकाणी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठीची जी साधनं आहेत किंवा जी यंत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होत असतो.